भारतातील 61.6% शाळांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारले। यामध्ये गुजरात आणि पंजाब राज्य आघाडीवर आहे, तर महाराष्ट्र, तमिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश, नागालँड या राज्यात 3 भाषा सूत्राच्या अंमलबजावणीला खो घालण्यात आलाय। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने द्रुमक खासदार कनिमोळी यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संसदेत राज्यनिहाय माहिती सादर केली। त्यानुसार देशातील एकूण विद्यार्थ्यांपैकी 74.7% विद्यार्थ्यांसाठी त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सुरू केली। भारतातील 14,71,891 शाळांपैकी 9,06,225 म्हणजेच 61.6% शाळांनी त्रिभाषा सूत्राचा स्वीकार केला। उर्वरित शाळांपैकी 4,16,601 म्हणजेच 28.3% शाळांमध्ये 2 भाषा शिकवल्या जातात, तर 1,49,065 म्हणजेच देशातील 10.1% शाळांमध्ये फक्त एकच भाषा शिकवली जाते। विद्यार्थ्यांचा विचार केला तर देशातील एकूण 24,89,45,828 विद्यार्थ्यांपैकी 18,53,18,537 म्हणजेच देशातील 74.7% विद्यार्थी हे 3 भाषा शिकतात। उर्वरित विद्यार्थ्यांपैकी 4,16,52,050 विद्यार्थी हे 2 भाषेत शिक्षण घेतात, तर देशात एकच भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2,10,75,241 इतकी आहे।